नमस्कार. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. माहिती काय आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला स्किप करू नका. स्किप केल्याने काय होतं मित्रांनो, आपल्याला अपुरी माहिती मिळते. तर आपल्याला ए टू झेड माहिती हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही अपडेट द्या. त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. आपण या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी अपडेट देत असतो. चला तर आपण काय माहिती आहे नवीन ते आपण बघू. अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी महत्त्वाचे अपडेट आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उन्हाळी सुट्टी. सेविका आणि मदतनीस ताईंचे कोणत्या तारखेला उन्हाळी सुट्टी असेल? सुरुवातीमध्ये अंगणवाडी मदतनीस किंवा सेविकेला कोणाला दोघांपैकी सुट्टी दिली जाणार आहेत हे आपण या पत्रामध्ये बघायचं आहे. आणि किती दिवसाचं असेल ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्र काढण्यात आलं आहे. 28/4/2025ला मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद सर्व विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग सर्व. तर बघा या ठिकाणी विषय काय देण्यात आले आणि आपल्याला सविस्तर बघायचं आहे. विषय आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण आदिवासी नागरी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षाची उन्हाळी सुट्टी दिनांक 2/5/2026 पासून मंजूर करण्याबाबत हे पत्र आहे. तर बघा 2 मे पासून सुट्टी या ठिकाणी मंजूर करण्याबाबत हे पत्र आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा कोणाला सेविका किंवा मदतनीस ताईंना सुट्टी दिली जाणार आहे का ते आपल्याला आणखी बघायचं डिटेलमध्ये. उपरोक्त संदर्भ शासन परिपत्रक दिनांक 29/4/1991 नुसार बघा उपरोक्त संदर्भ शासन परिपत्रक आहे जे 19/4/1991 नुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी बालविकास प्रकल्प मुख्य कार्याधिकारी यांचे स्तरावरील तसेच नागरी बालविकास प्रकल्पात विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्या स्तरावरून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन 2026-27 या वर्षात उन्हाळी सुट्टी मजुरीचे आदेश निर्गमित करावेत असं हे परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. सदरचे आदेश निर्गमित करताना सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 2/5/2026 ते 17/5/2026 पर्यंत सुट्टी मंजूर करण्यात यावी. तर पहिल्यांदा कोणाला सुट्टी मंजूर करण्यात यावी असं म्हटलं आहे. सर्वप्रथम अंगणवाडी मदतनीस ताईंना 2/5 ते आणि 17/5/2026 पर्यंत अंगणवाडी मदतनीस ताईंची सुट्टी असेल. म्हणजे पहिल्यांदा मदतनीस ताईंना सुट्टी देण्यात आल्या आहेत. तर या ठिकाणी बघा पहिल्यांदा सेविकेला दिलं असतं तर बरं राहिलं असतं, पण या ठिकाणी पहिल्यांदाच मदतनीस ताईंना देण्यात आल्या आहेत 17/5/2026 पर्यंत. 16 दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करावी असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. म्हणजे एकूण 16 दिवसाची सुट्टी मदतनीस ताईंना असेल. व त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना दिनांक 18/5/2026 ते बघा सेविका ताईंना 18/5/2026 पासून सुट्टी दिली जाणार आहेत दिनांक 2/6/2026 पर्यंत. म्हणजे एकूण 16 दिवसाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येणार आहे. म्हणजे मदतनीस ताईंना 18 ते 2/6/2026 पर्यंत 16 दिवसाची सुट्टी मंजूर असेल. तथापि आवश्यकतेनुसार सदरची सुट्टी घेताना बघा आवश्यकतेनुसार सदरची सुट्टी घेताना सर्वप्रथम 16 दिवस अंगणवाडी मदतनीसऐवजी अंगणवाडी सेविका व नंतर 16 दिवस अंगणवाडी सेविकाऐवजी अंगणवाडी मदतनीस यांना परस्पर समावेशाने घेण्याची मुभा राहील. तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे हे लक्षात घ्यायचं. मदतनीस यांना परस्पर समायोजनाने घेण्याची मुभा राहील. मात्र कुठलाही परिस्थितीत 16 दिवसाच्या वर सुट्टी घेता येणार नाही, स्पष्ट या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सदरची सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयात दक्षता घ्यावी असं या परिपत्रकमध्ये सांगण्यात आलं आहे. तर बघा ताईंनो, सेविका आणि मदतनीस ताईंनी या ठिकाणी सुट्टी देण्यात आली आहे. हे परिपत्रक आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माधवी सरदेशमुख आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची सिग्नेचर या परिपत्रकमध्ये आहे. तर या पद्धतीने सेविका आणि मदतनीस ताईंची उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहेत.
सेविका आणि मदतनीस ताईंनी आणि संघटनांनी खूप प्रयत्न केले उन्हाळी सुट्टी 1 महिना मिळावी म्हणून, पण राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जो उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे 300 दिवस आहार वाटप करणे हे गरजेचं आहे, मग कोर्टामार्फत ते अपडेट देण्यात आलं. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठल्याही 1 महिन्याची उन्हाळी सुट्टी मिळाली नाही, तर 16-16 दिवसाची सुट्टी मिळाली. पण या ठिकाणी अल्टरनेट केलं आहे, एकत्र नाही. सेविका आणि मदतनीस आधी मदतनीस ताईंना 16 दिवसाची सुट्टी असेल, मदतनीस ताईंची सुट्टी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सेविका ताईंची सुट्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. तर या पद्धतीने ही सुट्टी मंजूर करण्यात आली आहे. धन्यवाद.